नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। 25 जून 2024 रोजी अंगारक संकष्टी चतुर्थी आहे। अंगारक म्हणजे मंगळ। या दिवशी येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी ही विशेष पुण्यप्रद मानली जाते। अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते। शिवाय मंगळ ग्रहाची आणि गणपती बाप्पांची आपल्यावर कृपादृष्टी होते। यामुळेच आपल्याला 25 जून मंगळवार या दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत करायचे आहे। ज्यांना नव्याने संकष्टी चतुर्थीचे व्रत करायला सुरुवात करायची असेल अशा सर्वांनी या अंगारकी चतुर्थीपासून संकष्टी चतुर्थीचे व्रत करायला सुरुवात करायची आहे। अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या सर्वांना न विसरता न चुकता अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकून ह्या पाण्याने अंघोळ करायची आहे। यामुळे आपले सर्व दोष हे नष्ट होतील, आपली पापं ही धुतल्या जातील। कारण अशा विशिष्ट दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व असते आणि आपण जर का पवित्र नदीवर स्नान केले तर आपले सर्व पापं हे नष्ट होतात, आपले दोष हे निघून जातात। आपल्याला पवित्र नदीवर स्नान करणं शक्य नसल्यामुळे आपण घरी देखील या पद्धतीने ही अंघोळ करू शकतो आणि म्हणूनच अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपण केलेल्या उपायांचं, आपण केलेल्या पूजेचं फळ आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला न विसरता सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे। व्हिडिओ जास्त मोठा न करता या दिवशी सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। गणपती बाप्पांचा उपवास करायचा आहे। उपवास हा रात्री चंद्रोदय झाल्यानंतर, चंद्र दर्शन केल्यानंतर आपल्याला सोडायचा आहे। गणपती बाप्पांची पूजा कशी करायची याविषयीची माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात। तर बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचे काही केलेले उपाय, आपल्याला त्या उपायांचं पूर्ण फळ मिळण्यासाठी या दिवशी आपल्याला आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये किमान या वस्तू टाकून ह्या पाण्याने अंघोळ करायची आहे। तुम्ही जर का एखाद्या तीर्थस्थानी जाऊन जर का गंगाजल आणलेलं असेल, त्या नदीचं गंगेचं पाणी आणलेलं असेल तर हे गंगाजल, हे पाणी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। जर का हे पाणी नसेल तर तुम्ही थोडंसं गोमूत्र घ्यायचं आहे। हे गोमूत्र तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। तुम्ही हे गोमूत्र गाईच्या गोठ्यातनं आणू शकतात किंवा तुम्ही हे गोमूत्र तुम्हाला जिथे पूजेचं सामान मिळते तिथे तुम्हाला गोमूत्राची बाटली मिळेल, ती तुम्ही घरी आणून ठेवा आणि प्रत्येक विशिष्ट तिथीला शुभ दिवशी अंघोळीच्या पाण्यात टाका। यामुळे आपल्यात असलेले नकारात्मक दोष, निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाते। आपल्यात असलेले जेही काही वाईट गुण असतील, वाईट दोष असतील, हे धुतल्या जातात आणि यामुळे आपल्याला पूजेचं संपूर्ण फळ मिळतं। याचबरोबर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये 5 दुर्वा घ्यायचे आहे आणि 5 अखंड अक्षदा म्हणजे तांदूळ घ्यायचे आहे आणि हे 5 दुर्वा, 5 तांदूळ आपल्याला उजव्या हातात घ्यायचे आहेत आणि आपण बादलीत काढलेलं अंघोळीचं पाणी आहे, ह्या पाण्यामध्ये आपल्याला ओम गण गणपते नमः म्हणत हे आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे। बघा, तुम्ही 1 दुर्वा आणि 1 अक्षदा घेऊन ओम गण गणपते म्हणायचं आहे आणि हे पाण्यात टाकायचं आहे। दुसऱ्यांदा 1 अक्षदा घ्यायची, 1 दुर्वा घ्यायची, ओम गण गणपते म्हणायचं आणि पुन्हा हे पाण्यात टाकायचं। असं 5 वेळा तुम्हाला करायचं आहे। टायमिंग नसेल तुमच्याकडे, बघा आता प्रत्येकाला सकाळी टायमिंग असेल असंच नाही, प्रत्येकाला सकाळची कामं असतात, काहींना जॉबला जायचं असतं, तर तुम्ही 5 अक्षदा, 5 दुर्वा एका हातामध्ये घ्या, उजव्या हातामध्ये घ्या आणि एकदा ओम गण गणपते म्हणत हे तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला चिमूटभर हळद देखील अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे। यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो, त्याचप्रमाणे मंगळ ग्रह हा देखील आपला मजबूत होत असतो। यानंतर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळे तीळ। या दिवशी काळे तीळ आपल्याला न विसरता अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि ह्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे। आता तुमच्याकडे ह्या सर्व वस्तू असतीलच असं नाही, तुम्ही गोमतीर, तुम्ही काळे तीळ, थोडीशी हळद ह्या वस्तू आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे। आता दुर्वा ह्या तुम्हाला आदल्या दिवशी आणून ठेवाव्या लागतील किंवा तुम्ही ज्या दुर्वा पूजेसाठी वापरणार आहात त्या दुर्वांना तुम्ही पारोसं हाताने हात लावू नका। तुम्ही त्यातल्या
काही दुर्वा तुम्ही आदल्या दिवशीच तुम्ही थोड्याशा बाजूला काढून ठेवा। तुम्हाला अंघोळीसाठी लागतील तेवढ्या दुर्वा तुम्ही बाजूला काढून ठेवा आणि ह्या दुर्वा तुम्ही सकाळी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका। बघा, गंगाजल टाका किंवा गोमतीर टाका। गोमतीर पाणी जरी टाकलं तरी तुमचे सर्व दोष नष्ट होत असतात। बघा, सर्व निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जात असते, कारण गोमतीर हे आपल्या गोमातेचं असतं आणि गोमातेमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो। त्यामुळे गोमतीर आवर्जून तुम्हाला टाकायचं आहे। तुम्हाला 5 तांदळाची दाणे, 5 दुर्वा, ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणत पाण्यात टाकायचा आहे। चिमूटभर तुम्हाला हळद टाकायची आहे आणि काळे तीळ न विसरता अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे। तर ह्या वस्तू तुम्हाला सर्व टाकता आल्या तर आवर्जून सर्व वस्तू टाका किंवा यातील जेवढ्या वस्तू तुम्हाला जमतील तेवढ्या वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकून तुम्हाला आवर्जून अंघोळ करायची आहे। यामुळे आपल्यात असलेली निगेटिव्ह ऊर्जा, शत्रुपीडा, मंगळ ग्रहाचा त्रास, त्याचप्रमाणे वास्तुदोष, त्याचप्रमाणे आपल्याला इतर गोष्टींनी जर का बाधलेलं असेल तर ते दोष निघून जातात आणि आपण केलेल्या व्रताचं, पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं। यामुळे आपल्या कामात भरभराटी होते, आपल्या व्यवसायात देखील भरभराटी होते। तर आवर्जून तुम्ही अंगारकी चतुर्थीच्या दिवशी ह्या वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे। प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुम्हाला शक्य नसेल तर आवर्जून ह्या सर्वात मोठ्या अंगारकी चतुर्थीला तुम्ही अंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू सर्वांनी टाकायच्या आहेत। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गण गणपते नमः, श्री गणेशाय नमः नक्की लिहा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।